नमस्कार। या प्रॉब्लेममध्ये रामदेव लिमिटेड कंपनी जी आहे तिने 1 लाख इक्विटी शेअर्स विक्रीला काढलेले आहेत आणि प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू म्हणजे जिला आपण दर्शनी किंमत बोलतो ती 100 रुपये आहे आणि ह्या 100 रुपयावर कंपनी 20% प्रीमियम आकारलेला आहे। म्हणून 100च्या 20% म्हणजे 20 रुपये या प्रीमियमनी शेअर कंपनी विक्रीला काढणार आहे आणि हा 100 रुपयावरचा 20 रुपये प्रीमियम अलॉटमेंटच्या सोबत कंपनी मागवणार आहे। कंपनीकडे 1 लाख इक्विटी शेअर करता अर्ज आलेले आहेत भागधारकांकडून आणि ॲप्लिकेशन सोबत प्रत्येक शेअरवरचे मागवलेले आहेत 30 रुपये। म्हणून 1 लाख गुणिले 30 बरोबर 30 लाख रुपये कंपनीकडे अर्जदारांकडून अर्जाबरोबर जमा होतील। त्याची पहिली एंट्री आली, बँक अकाउंट डेबिट 30 लाख टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 30 लाख being application money on 1 lakh equity shares at the rate of ₹30 each received। आता ॲप्लिकेशन सोबत आलेले संपूर्णच्या संपूर्ण 30 लाख रुपये कंपनी शेअर कॅपिटलमध्ये रूपांतरित करू शकते। म्हणून ताबडतोब दुसरी एंट्री आली, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 30 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 30 लाख being application money on 1 lakh equity shares at the rate of ₹30 each transferred to equity share capital account। आता अलॉटमेंटच्या वेळी कंपनी प्रत्येक शेअरवरचे 40 रुपये मागवणार आहे आणि या 40 रुपयामध्ये 20 रुपये हा प्रीमियम समाविष्ट आहे। म्हणून तिसरी एंट्री झाली, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 40 लाख म्हणजे 1 लाख गुणिले 40 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 20 लाख 1 लाख गुणिले 20 रुपये बरोबर 20 लाख आणि टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट 1 लाख गुणिले 20 रुपये बरोबर 20 लाख being allotment money on 1 lakh equity shares at the rate of ₹40 including premium ₹20 each due। अलॉटमेंटच्या वेळी मागवलेली संपूर्णच्या संपूर्ण रक्कम भागधारकांकडून जमा झाली आहे। म्हणून चौथी एंट्री झाली, बँक अकाउंट डेबिट 40 लाख टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 40 लाख being allotment money on 1 lakh equity shares at the rate of ₹40 including premium ₹20 each received। आता कंपनी पहिला कॉल करून म्हणजे पहिली मागणी करून 100 रुपयापैकी 20 रुपये भागधारकांकडून मागवणार आहे, म्हणजे तेवढे रुपये कंपनीला भागधारकांकडून ड्यू असतील। म्हणून पाचवी एंट्री बघा, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 20 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 20 लाख being फर्स्ट कॉल मनी ऑन 1 लाख इक्विटी शेअर्स at the rate of ₹20 each due। कंपनीला 1 लाख इक्विटी शेअरवरचे प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे 20 लाख रुपये जमा व्हायला हवे, परंतु त्या कंपनीचा एक शेअर होल्डर असा आहे की ज्याने 750 शेअर्स खरेदी केले होते। तो शेअर होल्डर्स त्या फर्स्ट कॉलवरचे 20 रुपये प्रमाणे रुपये देऊ शकला नाही, म्हणजे 1 लाखापैकी 750 शेअर्सवरचे फर्स्ट कॉलचे रुपये जमा होणार नाही। म्हणून फक्त 99,000
250 शेअर्सवरचे प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे कंपनीकडे जमा होतील 19,85,000. बँक अकाउंट डेबिट 19,85,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 19,85,000 being first call money on 99,250 shares at the rate of ₹20 each received. आता कंपनी शेवटचा म्हणजेच फायनल कॉल करून उरलेले 30 रुपये मागवणार आहे. असे 1,00,000 इक्विटी शेअर्सवरचे प्रत्येकी 30 रुपये प्रमाणे भागधारकांकडून ड्यू असतील 30,00,000. म्हणून 7 नंबरची एंट्री इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट 30,00,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 30,00,000 being final call money on 1,00,000 इक्विटी शेअर्स at the rate of ₹30 each due. आता ज्या शेअर होल्डरनी 750 शेअर्स खरेदी केले होते त्या शेअर होल्डर्सने फायनल कॉलचे सुद्धा 30 रुपये दिलेले नाही आहेत. म्हणजे फायनल कॉलचे मनी सुद्धा कंपनीकडे 1,00,000 शेअर्सपैकी फक्त 99,250 शेअर्सवरचे प्रत्येकी 30 रुपये प्रमाणे जमा होतील 29,77,500. बँक अकाउंट डेबिट 29,77,500 टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 29,77,500 being final call money on 99,250 equity shares at the rate of ₹30 each received. आता जो शेअर होल्डर आहे की ज्याने 750 शेअर्स खरेदी केले होते तो शेअर होल्डर फर्स्ट कॉलचे 20 रुपये आणि फायनल कॉलचे 30 रुपये कंपनीकडे जमा करू शकला नाही. पण तरीसुद्धा कंपनीने त्याच्याकडे असलेले 750 शेअर्स जप्त केलेले नाहीत. म्हणून आपल्याला इथे शेवटची एंट्री कॉल्स इन ॲरियर्सची करावी लागणार आहे. ती एंट्री बघा कशी बनली आहे. कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट डेबिट 37,500 टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 15,000. त्या शेअर होल्डर्सनी 750 शेअर्स खरेदी केले होते आणि पहिल्या कॉलचे 20 रुपये प्रमाणे 15,000 रुपये तो देऊ शकला नाही आणि त्या शेअर होल्डर्सनी फायनल कॉलचे 30 रुपये प्रमाणे 22,500 दिलेले नाही आहेत. म्हणून टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 22,500 असे त्याच्याकडून केलेल्या कॉलपैकी एकूण रक्कम ड्यू असेल म्हणजेच ॲरियर्स असतील. कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट डेबिट 37,500 being calls in arrears on 750 equity shares recorded.